सिद्धार्थजी यांच्या शुभस्थाने पाहू शकतात की कौशिक दिलीप जाधव यांचे या क्रीडा महोत्सवामध्ये इथे कंप्लीट केलं जाईल। तर या कौशिकजी जाधव आपण पुढे यायचं आपला यथोचित मान सन्मान या क्रीडा महोत्सवामध्ये कंप्लीट केलं जाईल। एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळते आणि त्यांचा यथोचित मान आणि सन्मान या क्रीडा मंचावर तो इथे कंप्लीट केला जातोय, ज्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की 2 वर रेकॉर्ड आहेत आणि तांदलावर देखील चित्र रेखाटलंय असं गोड व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळते कौशिकजी दिलीप जाधव, आणि ज्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की अक्षर गणपती काढले जात आहेत आणि सुंदर कलाकार आहेत। दोन्ही हातांनी अगदी कमीत कमी वेळामध्ये चित्र रेखाटण्याचं त्यांच्या नावेवरती रेकॉर्ड आहेत आणि पाहू शकतात आपण बघू शकतात कौशिकजी जाधव आपल्याला ऑन स्क्रीन ते बघायला मिळतात। एक गोड व्यक्तिमत्व आपण पाहू शकतात कौशिकजी जाधव आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतात। चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि पाहू शकतात या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीनवरती। चला मैदानाच्या आतमध्ये कोणी बसू नये आपल्याला विनंती असेल आणि दोन्ही संघाला विनंती असेल जशी मॅचला सुरुवात होईल मी ते सांगतोय आपण थांबू नका, आवाज ऐकूया। मुंबई परिसरातील एक बुलंद आवाज सागरजी मोरे सर, ओव्हर टू यू। बाय बॉल दिलाय ओके ओके ओ है लिया लिया विचार काय शॉर्ट आहे का काय शॉर्ट नाही ना विचार त्याने सांगितलं असतं ना। थँक्यू सो मच अजित पवार सर, आपलं देखील अगदी मनापासून आभारी आणि आमचे अक्षर चित्रकार इकडे उपस्थित राहिले गेले। थँक्यू, देवानी त्यांना ती कला दिली आणि ती कला जपतायत, मोठी गोष्ट आहे। आज तुम्ही सर्वांचे गणपतीच्या बाप्पाच्या मध्यवर्ती जी सर्व नावं लिहिताय आणि गणपती बाप्पा तुमच्या मागे ठामपणे उभा आहे। थँक्यू सो मच, आज तुम्ही देखील इकडे दाखल झालात त्याबद्दल तुमचं देखील अगदी मनापासून आभारी आहे। मराठी पाऊल पडते पुढे, मराठी माणूस पुढे गेला पाहिजे आणि मराठी माणसाने असे व्यवसाय केले पाहिजेत। मॉक्स 11 चांगले टॉस जिंकला आणि पहिलं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर सोपारा फर्निशिंगचा हा सामना आहे, आजच्या दिवसातील तिसरा सामना आहे। 2 टीम क्वालिफाय झाले। सेंट्रल पार्कने एक वाईल्ड कार्ड एंट्री घेतली, नितेश गुप्ताची जबरदस्त ओव्हर, मयूर काळेचा एक चांगला स्पेल पाहिला गेला। कोणाचा शॉट आहे मॉक्स 11 ने टॉस जिंकला आणि पहिलं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला। इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल याची पण नोंद घ्यायची आहे। परत ऐकायला तुम्हाला सांगितलं रूल ते सांगितलेलं बरं ना भाऊ, तुमचं प्रिपरेशन याव तो आला त्याला घेतलं नाही मग पहिलं सांगायचं। मारतो अमित आणि राज हे झोन बॅटिंग साठी मात्र दाखल झाली आहेत। हो यस बोल कुणाल पहिली ओव्हर घेऊन येतात आपल्या टीमसाठी। मॉक्स 11 ने टॉस जिंकला, पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे। बॅटिंग साठी आपण पाहता स्ट्राईक घेतला अमित आणि त्या सोबतीला राज। लेट्स प्ले। या बॉलवर पहिला बॉल, हलकीशी एज घेतली गेली, बॉल निघून जाईल 4 रन साठी। इट्स अ बाउंड्री। आजचा लोअर स्कोरिंगचा मला असं वाटतं खेळ आहे। पहिल्या मॅचला 25 त्यानंतर 28, आता बघूया ह्या मॅच मध्ये किती होतोय, 50 पर्यंत जाईल का। अमितला मात्र लकची एक बाउंड्री आली, हलकीशी एज घेतली गेली आणि मागे बॉल निघून जायला। या बॉलवर पुन्हा एकदा रिव्हर्स खेळले गेले, बॉल थोडा फिरला बट फिल्डर पण थोडे फिरले। एका रनने मात्र धावफलक तिकडे पुढे जाईल, 5 रन झाले धावफलकावरती। मॉक्स 11 संघाने टॉस जिंकला आणि पहिलं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला। त्यांच्या विरुद्ध फाईट करते बॅटिंग करत असताना सोपारा फर्निशिंग, वसई, विरार, नाला सोपारा, नायगाव, चांगलं अंडरआर्म क्रिकेट आहे। या बॉल देखील रिव्हर्स खेळले गेलेत, बॉल आता मात्र थांबणं मुश्किल आहे, येईल बाउंड्री राजच्या बॅटमधून।
या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एक रन खूप महत्वाची असणार आहे. आज संपूर्ण नालासोपारा ईस्ट वेस्टचं लक्ष मात्र या क्रीडा स्पर्धेवरती आहे. आजचा हा शेवटचा अंतिम दिवस आहे. मोक्ष इलेव्हन संघाने टॉस जिंकला, पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन कुणाल या बॉल देखील स्टेप आउट झाले, समोर खेळले गेले, नॉन स्ट्राइक एंडला फेकी केली गेली आहे आणि तिकडे नजर आटी और दुर्घटना घटी. बॉल सीधा नालासोपारा से वसई और वसई से नायगांव. मोए मोए ये प्रभु ये क्या हुआ. एक क्रॉस नाही आला, त्याने फ्लो केला ना तर तुमची मुवमेंट क्रॉस व्हायला पाहिजे. ठीक आहे बोलतो नियम काय बोलतो नियम नाही पाहिजे अशी क्रॉस वाचलं. पंधरा रन झाले त्या फलकावर. राज आणि त्या सुट्टीला अमित. या बॉल देखील पुन्हा त्या रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेलाय. थोडा फटका आपण पाहिला तर फसताना पहिला गेला. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झालाय. बिनबाद 15 रन झाले धाव फलकावरती. बॅटिंग करत असताना सोपारा फर्निशिंग मला असं वाटतं ह्या मॅच मध्ये हाय स्कोर होईल. पंधरा रन झाले धाव फलकावरती. सर्वांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. नगरसेवक चषक या परिसराचे दमदार आमदार राजनजी नाईक साहेबांचा देखील या क्रीडा स्पर्धेला तेवढाच सपोर्ट राहिला गेला. आमचे प्रितेशजी पवार, त्यानंतर विरोधी पक्षनेते मनीष पाटील साहेब, त्यानंतर नमिता प्रितेश पवार, नगरसेविका श्री जितेंद्र पाटील, स्थायी समिती सदस्य व नगरसेवक, त्यानंतर नगरसेविका रसिका ढगे मॅडम, आज सर्व आमचे या क्रीडा स्पर्धेचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, त्यानंतर या परिसराचे दमदार आमदार महाराष्ट्र विधानसभा सदस्य राजनजी नाईक साहेब. बॉलिंगसाठी विनय नॉन स्ट्राइक एंडला मात्र फेकी करतील. एक सिंगल रन तिकडे मिळेल. या बॉल देखील समोर खोलला टप्प्याचा बॉल डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. एक रन तिकडे मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतर पलक फर्निशिंग आणि टीम पाटील स्पोर्ट्स आपण तयार राहायचं आहे. आपला पण टॉस केला जाईल इनिंग ब्रेक्स मध्ये. आणि मगाशी पण अनाउन्समेंट आपण केली की डिसिजन आपला ठरवून या. टॉस जिंकलो तर काय करायचं, बॅटिंग करायची, बॉलिंग करायची. नो बॉल आहे. या बॉलर स्टेप आउट झाले. लोअर फुल टॉस बॉल आणि बॉक्स आउटच्या रूपामध्ये मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. बॅटर आउट. प्रिन्स ए प्रिन्स प्लेयर ठेव ना. प्लेयर सगळीकडे एक एक. कोण आहे कुठे एक एक बसायला कोण नाही. अठरा रन झाले धाव फलकावरती. मॅच थोडीफार आपण परत क्रुशल होताना पाहिले गेले. विकेट गेले. नवीन बॅटर येत आहेत नितेश. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. अठरा धाबा झाले धाव फलकावर. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मात्र गोलंदाज विनय. व्हाईट बॉल.
या बॉल देखील आतमध्ये आलाय. बॉल डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला कव्हरला. एक रन तिकडे मिळेल. बघता बघता पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. ग्राफ थोडा वरती जाताना पहिला गेला. 20 रन झाले धावफलकावरती. वन टू गो. या बॉल देखील गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. खणखणीत राजच्या बॅट मधून चौकार. ट्वेंटी 24 रन झाले. जबरदस्त बॅटिंग करतात राज विश्वकर्मा. नाही, राज आणि त्या सोबतीला दोनच ठेवू शकतो. नितेश. शॉर्ट आहे तर दोनच ठेवू बाहेर. 24 रन झाले धावफलकावरती. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण यानंतर टॉस साठी राहायचंय. पलक फर्निशिंग आणि पाटील स्पोर्ट्स. ट्वेंटी 24 रन झाले धावफलकावरती. बॉलिंग साठी देवेनने लास्ट मॅच मध्ये पण जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. बॅटिंग बॉलिंग करत असताना आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन आला होता एक देवेन. पहिला बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. एक जबरदस्त ऑफ ब्रेक देवेनचा. बॅटरला थांबवलं. या बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र इकडे धावफलक पुढे जाईल. 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. तृतीय क्रमांक 25,000 रुपये. चतुर्थ आणि पाचवा आणि 6वा क्रमांक प्रत्येकी 10,000 रुपये ट्रॉफी आहे. या बॉल आडव्या बॅटने खेळले गेले. डीप मध्ये आहेत फिल्डर. आणि या बॉलवर देखील आतमध्ये बॉल आणलाय. एज घेतली गेली आहे. राजला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. ओळख पुन्हा त्या मॅचच्या दिशेने देवेन एक जबरदस्त बॉलिंग करतात. पॉवर प्लेची ओव्हर आहे. डेड बॉल आहे तिकडे. मॅचचा ग्राफ थोडा पण पाहिलं तर शांत होताना पाहिला गेला. 26 रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. येतो चौकार. थँक्यू. टीम पाटील स्पोर्ट्स आपण टॉस साठी या. पाटील स्पोर्ट्स. थ्री 30 रन झाले धावफलकावर. या बॉल देखील फिरून खेळायचा प्रयत्न केला गेलाय. प्रशांत आलेत नवीन बॅटर.
यानंतर पलक फर्निशिंग आणि टीम पाटील स्पोर्ट्सची एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आज सर्व मॅचेस चांगल्या आहेत. या बॉल देखील गॅप मध्ये बॉल आणि क्रिकेटमध्ये फुटबॉल. जबरदस्त बॉल स्टॉप किया उन्होंने. मेरे को लगता है वो फुटबॉल भी अच्छा खेलते हैं. थँक्यू. बॉलिंगसाठी अनुराग येत आहेत. अनुरागने पण जबरदस्त फिल्डिंग केली. या अगोदर ती 32 रन्स झालेत आणि 2 विकेट गेलेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. पलक फर्निशिंग आणि पाटील स्पोर्ट्स आपण तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक्समध्ये आपला टॉस केला जाईल. या बॉल देखील नो बॉल. फाईन लेगला पुन्हा एकदा चौकार येतोय. जबरदस्त बॅटिंग करत असताना येईल चौकार. नितेश (37) रन झाले धावफलकावर. पहिल्याच बॉल मात्र अनुरागकडून थोडी चुकी झाली आहे. हा बघा टाइम तुमचा सेट केला गेला. अनुराग मोक्ष 11 आपल्याला टाइम सेट केला गेला. 2 मिनिटं आपली बाकी आहेत. टाइम मध्ये क्रिकेट खेळणं तुम्हाला गरजेचं आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेगस्टिकच्या इकडे व्हाईट बॉल. 38. जबरदस्त मॅच आहे. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला. गॅप मध्ये बॉल निघून जाईल. नितेशच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. 42. या बॉलवर देखील वळण दिलं गेलं. बॉलला अनुरागने चांगलं कमबॅक केलं. 43 रन झाले धावफलकावरती. पहिली इनिंग चालू आहे. सोपारा फर्निशिंग बॅटिंग करत असताना त्यांच्या विरुद्ध मोक्ष 11. यानंतर पलक फर्निशिंग आणि पाटील स्पोर्ट्स. त्यानंतर स्पून अँड स्पाइस वंडर बॉईज त्यांच्या विरुद्ध फॅशन फेवर. हॅलो. या बॉल देखील समोर खेळले गेलेत. (44) या बॉल हवेत खेळले गेलेत. फटका फसलाय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल नितेशला. बॅटर आउट. या बॉल देखील पुन्हा एकदा नो बॉल आणि तिकडे स्टंपच्या अगदी बाजूने बॉल ट्रॅव्हल झाला. अनुरागचे एक्स्ट्रा रन्स. बघा टाइम संपला त्यामुळे 2 प्लेयर आतमध्ये येतील. सर्वांना वाटते 2 प्लेयर्सनी खूप की फॅक्टर होऊ शकतो कारण की बाउंड्री येऊ शकते टायमिंगला. फिल्डिंग फॅक्टर मध्ये चेंजेस होतात त्यामुळे हे 2 प्लेयरचा रूल जो आहे त्यामुळे टाइम मध्ये तुम्ही खेळा. 46 रन झाले धावफलकावर. 3 विकेट गेलेत. ह्या बॉल देखील टॉप एज घेतली गेली आणि तिकडे फटका थोडा फसताना पाहिला गेला. यस नो आणि बॅटर आउट.
लास्ट रन नाही रन नाही ना वन टू गो. शेवटचा बॉल आहे पहिल्या इनिंगचा. बघूयात 50 रन होईल का. 46 झालेत. या बॉलवर फटका फसला गेलाय. इट्स अ 6 बट बॅटर आउट. 47चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम बॉक्स 11. हॅलो. पलक फर्निशिंग आणि पाटील स्पोर्ट्स आपण टॉससाठी यायचं लगेच. चेक. गिरीश आपण टॉससाठी या. पलक फर्निशिंग आणि पाटील स्पोर्ट्स लगेच आपण टॉससाठी यायचं आहे. अंकित पाटील. ए बाबू ए बाबू ते बॅट दे ना ती बॅट. ए बाबू थांब थांब. ठीक आहे. ओय टॉस केला जाईल. आपण या नेक्स्ट मॅचचा पाटील स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध एका साईडला फाईट करेल पलक फर्निशिंग आणि आमचे सुशांत शिंदे यांना विनंती करेल की आपण टॉस करायचे. काल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील दाखल झाले होते सुशांत शिंदे. चांगले कॉमेंटेटर पण, एक चांगला आवाज पण त्यांचा आपण ऐकला. सुशांत शिंदे यांना विनंती करेल की आपण टॉस करायचा आहे. पाटील स्पोर्ट्स आमचे पाटील आणि एका साइडला क्या बात है बंडे बॉय हमारे साथ 10. ये बॉल दे. क्या बात है बंडे बॉय टॉस नहीं जीतेगा तो कौन जीतेगा. पाटील टॉस जिंकला. डिसिजन काय असेल. ठीक आहे बा. आणि ही क्रीडा स्पर्धा कशा प्रकारे बघतात. सुपर खेळ आहे. जिंकून पुढे जायचंय. ट्रॉफी सोबत फोटो काढायचा आहे. बाईक मिळवायची आहे. कशा प्रकारे क्रीडा स्पर्धेकडे बघताय. काय सारखं आम्ही जिंकण्यासाठीच खेळतोय आणि तेच प्रयत्न असेल की आम्ही जास्तीत जास्त जिंकू आणि फायनल खेळू. आणि नगरसेवक चषक एवढं चांगलं ऑर्गनाईज केलं आहे. 2 शब्द यांच्यासाठी. अप्रतिम ऑर्गनाईज केला आहे आणि पाण्याची बाटली नाही एकदम चांगला ऑर्गनाईज केला आहे. मेहनत आहे पोरांची. मी त्यांचा कौतुक करतो. थँक्यू सो मच पाटील जी. आपलं देखील आभार आहे. आमचे मित्र बोलत नाहीये. थँक्यू थँक्यू सो मच शिंदे साहेब. आपलं देखील आभार. लेट्स प्ले. टॉस जिंकला गेला पाटील स्पोर्ट्स आणि पहिलं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. पाटील स्पोर्ट्स आणि पलक फर्निशिंगची चौथी मॅच आजच्या दिवसातील. बॉलीसाठी रोस्टन. पहिला बॉल फाईन लेगला खेळायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे. एक सिंगल रन तिकडे मिळेल. 47चं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आले तर 23 बॉल मध्ये 46 करायचे. डबल करायचे. आजच्या दिवसातील एक जबरदस्त मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये 26चं टार्गेट होतं. त्यानंतर 28चं होतं. आता मात्र 47चं आहे. त्यामुळे ग्राफ वाढत चालला. यावर देखील फुटवर्क चांगला आहे. पण तिकडे फटका थोडा फसलाय. येईल डॉट बॉल.
जबरदस्त कमबॅक केलं बॉलर रोस्टनने पण. या बॉल देखील आतमध्ये आणलाय. बॉल हलकासा मात्र पायाचा वेध घेतला गेल्या बॉलने. लेग बाईच्या रूपमध्ये मात्र सिंगल रन मिळेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आपण पाहिलं तर एक एक रनने करून चालणार नाही. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. मोक्ष इलेव्हन संघ पहिल्या मधून आपण पाहिलं तर सेंट्रल पार्क संघ क्वालिफाय झाला, त्यानंतर महाकाल इलेव्हन संघ क्वालिफाय झालाय. या बॉलर शेप आउट चांगला होता आणि कीपरचं चांगले एफर्ट्स. बॅटर आउट. बाहेर जावं लागेल बॅटरला. नाही ठीक आहे, तेवढं होतं आता. ते सगळेच जण करतात. हा ठीक आहे. 47 47 रनचं टार्गेट आहे. अजूनही 44 रन्स करायचे आहेत. मोठ्या फटक्याची गरज असणार आहे बॉलिंगसाठी. रोस्टन. देवेन आलेत नवीन बॅटर. देवेनला तर मात्र थर्ड फोर्थ घेतला बॅटिंग करावी लागेल, कारण की मॅच थोडी फसली आहे. 20 बॉल मध्ये 44 करायचे आहेत. थोडं स्पीडअप करायचं आहे. 20 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. या बॉल देखील लेग स्टिकला मात्र तिकडे वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक तिकडे पुढे जाईल. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं. एक रन मात्र तिकडे. वन टू गो. 19 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. इकडे देखील आतमध्ये आणलाय. बॉल दिशा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. मॅच थोडीफार फसताना पाहायला मिळतीये. 18 चेंडू 41 धावांची गरज. 18 बॉल 41 करायचे आहेत. पहिल्याच बॉलवर मात्र फेस करत असताना येईल चौकार. चेक. 10 रन झाले. त्या फलकावर 37 धावांची गरज आहे. या बॉल देखील पुन्हा एकदा फाईन लेगला अल्टी पलटी. वा, जबरदस्त बॅटिंग करत असताना अनुराग. जबरदस्त बॅटिंग करतात अनुराग. अगदी गोल फिरून स्ट्रोक खेळले गेले. 14 रन झाले. 16 बॉल मध्ये 33 करायचे आहेत. मोक्ष इलेव्हन मॅच सोडणार नाहीये. या बॉल फ्लिक केले गेले. पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंग. राज. राज विश्वकर्मा. राजची मित्रांनो फिल्डिंग आवडेल. राज एकदा टाळ्या वाजवून. जबरदस्त फिल्डिंग राज. जबरदस्त एफर्ट्स दिले गेले राजने. 16 रन झाले धावफलकावर.
या बॉल देखील पुन्हा एकदा बट जबरदस्त फिल्डिंग. वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सीताराम, एक तरफ राज है, एक तरफ सीताराम है, दोनों तरफ मतलब जबरदस्त एफर्ट्स दिए यहाँ पर सीताराम ने. फ्लाइंग सीताराम. चौथा गेंदों में 30 रन की जरूरत है. इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश को, और यहाँ पर बेल्स नहीं गिरी है. देवेन के पास लग भी है उसका. सुमित टेकडे पण काल या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले गेले. आज त्यांची ओरमची क्रीडा स्पर्धा असल्यामुळे इकडे आज खेळू शकत नाहीत, परंतु जबरदस्त काल पण खेळ केला. 30 रनची गरज आहे. मॅच थोडीफार फसली आहे. 1 to go. या बॉलवर स्टेप आउट झाले पुन्हा एकदा. 12 चेंडूने 29 धावांची गरज आहे. बारा चेंडूने 29 धावांची गरज. यानंतर पलक फर्निशिंग आणि पाटील स्पोर्ट्सनी टॉस जिंकला. पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आणि पॉवर प्लेचा मात्र इकडे देवेन आणि अनुरागने डिसिजन घेतला की आपण पॉवर प्ले घेऊयात. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलंय. डीप मध्ये आहेत फिल्डर. सलीम जी सैयद और विशाल जी शर्मा, आपका भी स्वागत है. थैंक यू सो मच, आप भी आज टूर्नामेंट के लिए जुड़े रहे. सलीम जी सैयद और हमारे दोस्त विशाल जी शर्मा, आपका भी स्वागत है इस टूर्नामेंट में. नगर सेवक जैसे का लास्ट डे इस टूर्नामेंट का. इस बार लाउड अपील और यहाँ पर देखते हैं. डिसीजन पेंडिंग है वहां पर. वाईट घे. इट्स अ वाइट बॉल. नाही वाईट आहे, खूप मोठा आहे वाईट. नाही मी चाललो. कडला देऊ नये. हो नाही कडला देऊच नाही. मी त्याला विचारायला गेलो तर मी डायरेक्ट नाही दिला ना. नाही ठीक थोडीफार मॅच आपल्याला पाहायला मिळते इकडे. 11 चेंडूंनी तर 27 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. अनिकेत बॉलिंग साठी स्ट्राइक एंडला बॅटर आहे. अनुराग आणि देवेन. मोक्ष इलेव्हन पण मॅच सोडणार नाहीये. या बॉलवर फटका फसताना पाहिला गेला आणि अनुरागला बाहेर जावं लागेल. ट्वेंटी 20 रन झाले तब्बल कव्हर. 10 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. नवीन बॅटर आले स्वप्नील. या बॉल स्टेप आउट झाले. फटका थोडा फसताना पाहिला गेला. स्ट्राइक एंडला फेकी करतील आणि बॉल निघून जाईल. बट मला असं वाटतं बॅटरला बॉल लागलाय, त्यामुळे रन मिळणार नाहीये. 9 चेंडू 27 धावांची गरज आहे. नऊ बॉल 27 करायचे आहेत. मी प्रज्वल सिंग यांना विनंती करेल की सलीम सय्यद यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे आणि त्यानंतर आमचे विशालजी शर्मा यांचा देखील एक विशेष सन्मान आपण इकडे करणार आहोत. प्रज्वल सिंग यांना विनंती करेल की
सलीम सय्यद आणि आमचे विशालजी शर्मा इकडे आवर्जून उपस्थित राहिले गेले, त्याबद्दल त्यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावर आपण करत आहोत. आणि इकडे बॅट आउट. हा, एक विशेष सन्मान आपण इकडे थँक्यू डीजे सलीम सय्यद आणि विशालजी शर्मा आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले, त्यांचा एक देखील एक विशेष सन्मान. थँक्यू सो मच. महाकाल सेनाच्या माध्यमातून आपला अगदी मनापासून आभारी आहे सलीमजी सय्यद आणि विशालजी शर्मा. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेलाय. मोक्ष 11 टीम थोडीफार बॅकफुटला जातीये. बॅक टू बॅक विकेट गेली. आता मात्र मोक्ष 11 टीम थोडीफार बॅकफुटला जातीये या मॅच मध्ये. सुपरा फर्निशिंग टीम मात्र तिसरी टीम असेल ती क्वालिफाईड टॉप 6 मध्ये. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेलेत आणि सुपरा फर्निशिंग टीमचं मात्र आता पारडं जड झालंय, कारण की मॅच मध्ये चांगलं कमबॅक केलं. 48चं टार्गेट होतं. राज पण चांगली बॉलिंग करतात शेवटच्या ओव्हर मध्ये. या बॉलवर फाईन लेगला खेळले गेलेत. 4 रन मिळेल, परंतु वेळ निघून गेली आहे. या बॉल देखील बॉल निघून जातोय आणि 4 रन, परंतु या मॅच वरती सुपरा फर्निशिंग एक चांगला खेळ केला. 2 वाईट आहेत 2. आणि हा सामना जिंकला गेलाय सुपरा फर्निशिंग संघ. 2 वाईट होते. 2 वाईट बॉल खाऊन नाही काय झालं?